जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपकेंवर हल्ला करण्यात आला। राजस्थानच्या जयपूरमध्ये आंदोलनाच्या वेळी दिपकेंवर हल्ला झाला। समर्थक म्हणून काही जण गर्दीमध्ये घुसले होते आणि त्यांनी अभिजित दिपकेंना मारहाण करण्याचा प्रयत्न केला। दिपकेंवर हल्ला करणाऱ्यांना त्यानंतर जमावानं मारहाण केली। राजस्थानच्या जयपूरमध्ये कोकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपकेंवर हल्ला झाला। समर्थक म्हणून गर्दीमध्ये घुसलेल्या काही जणांनी अभिजित दिपकेंना मारहाण केली। दिल्ली आणि पुण्यामधल्या आंदोलनानंतर दिपकेंकडनं जयपूरमध्ये आंदोलन केलं जात होतं। शहीद स्मारकाजवळ आंदोलन सुरू असताना अभिजित दिपकेंना मारहाण झाली। मारहाण करणारा एक जण घटनास्थळावरून पळून गेला। पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून पळून गेलेल्या तरुणाचा शोध घेतला जातोय। दरम्यान अभिजित दिपकेंनी लोकांना शांतता राखण्याचं आवाहन केलं। बिल्कुल जिस प्रकार का यहाँ पे घटनाक्रम हुआ है, अभिजीत दीपके जी जब यहाँ पे प्रवेश कर रहे थे उस दौरान कुछ असामाजिक तत्वों ने या कुछ प्रायोजित तत्वों ने यहाँ पर अभिजीत दीपके के ऊपर हमला करने का प्रयास किया गया है। काफी हल्ला होने के बाद काफी मतलब वॉलंटियर के द्वारा उन हमलावरों को पकड़ा भी गया है, उनको मारा पीटा भी गया है और काफी हल्ला मचाने के बाद पुलिस प्रशासन के द्वारा उसके ऊपर कार्रवाई भी की है। उन अपराधियों को बकायदा डिटेन पुलिस प्रशासन ने किया है और यही कमिश्नरेट पर उन लोगों को बिठाया गया। अभिजित दिपकेंचं पुढचं आंदोलन आता दिल्लीमध्ये असणार आहे। सीबीएसई आणि नीट परीक्षेमधल्या घोटाळ्यानंतर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी दिपकेंनी लावून धरली आहे।